नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 9:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी आपलं गाव. आणि आज मंडळी आजचा दिवस थोडा स्पेशल आहे. आपल्या गावामध्ये टोटल 8 वाड्या आहेत. म्हणजे 7 वाड्या इथे आहेत आणि 8वी वाडी धनगरवाडी थोडीशी गावापासून लांब आहे. तर आपल्या बौद्धवाडीमध्ये बौद्ध विहाराचं जे काम आहे ते गेले 7-8 महिने चालू होतं आणि आज तो दिवस आला आहे. आज उद्घाटन आहे बुद्ध विहाराचं. तर तयारी वगैरे झाली आहे, पण प्रॉब्लेम असा झाला आहे गेले 3-4 दिवस लाईट नाही आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे गावाकडे. तर जनरेटरवरती लाईट्स वगैरे सगळं आहे. गेले 7-8 महिने बौद्ध विहाराचं काम सुरू होतं, पण फायनली आज तो दिवस उजाडला आहे. आज उद्घाटन आहे. तर 9:30 वाजल्यापासून पुढे दिवसभर ते कार्यक्रम चालू राहणार आहेत, पण आपण उद्घाटनासाठी तरी खास चाललेलो आहे. तर आपल्या गावात वाड्या आहेत ना, लागून आहेत. म्हणजे जर नवीन माणूस आला त्याला समजणार नाही कुठली वाडी कुठे आहे. तर बौद्धवाडीसुद्धा मधली वाडीला आणि सानखालच्या वाडीला लागूनच आहे. तर चला निघूया आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये थोडं सहभागी होऊया. मेन रोडवर आपण आलो आहे. तर तिकडे पहिली असतवाडी आहे, इकडे आपली पलीकडची वाडी, या बाजूला इकडे वनगेवाडी आणि समोर तिकडे आली मधली वाडी. तर ही पूर्ण मधली वाडी. इकडे समोर गेलं की सानखालची वाडी आणि देऊलवाडी. आणि या बाजूला इथे गणेश मंदिर आहे. ॲक्च्युली हा गावाचा मिडल भाग. होळी वगैरे इथेच आपली साजरी होते. समोर दिसते ती सहान आहे आणि इथून हा जो रोड गेला तो सरळ जातो बौद्धवाडीमध्ये. सहानेच्या बाजूनेच इकडे हा जो रोड गेला तो सरळ बौद्धवाडीकडे जातो. तर म्हणजे घरं आमच्याकडे सगळी आजूबाजूला आहेत. त्यामुळं गावात घरं जशी आजूबाजूला आहे तसा एकोपा पण सर्व गावामध्ये. या बाजूला बघताय का, हे समोर दिसतं हे बौद्ध विहार. तर इथेच आजचा कार्यक्रम आहे. पहिली एंट्री त्या बाजूने होती, आता एंट्री या बाजूने केलेली आहे. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ या सर्वांच्या विचारांना अभिवादन करून निवळी बौद्ध विकास मंडळ, त्याचप्रमाणे माता रमाई मंडळ यांच्या वतीने ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण, मागील जवळजवळ 2 वर्ष आपण याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आपल्यासमोर आलेला आहे. आणि या भव्य दिव्य अशा विहाराचं आपण इथे उद्घाटन करत आहोत. सर्वांसाठी आपण त्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार. या संपूर्ण कार्यक्रमाच्या साठी एक जबाबदार व्यक्ती इथे लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान अनिल शंकर पवार यांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं. आंबेडकर उपस्थित बौद्ध विकास मंडळ निवळी, तसेच रमाबाई महिला मंडळ, आताच आमच्या मंडळाचे सेक्रेटरी राजेंद्र जाधव यांनी अध्यक्षांच्या नावाची जी सूचना आली आहे त्या नावाला मी आपल्या सर्वांच्या मध्ये अनुमोदन देतो. जय महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन. या विहाराच्या उद्घाटना प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित झालेला त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, पण तरी पण आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तसेच आता आपण थोड्या वेळाने भत्तेजी येतील आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करतील आणि विहाराचं उद्घाटन सुद्धा करतील. तर या ठिकाणी आपण आम्हाला सहकार्य कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुढील जो कार्यक्रम आहे तो आपल्या मंडळाचे सन्माननीय सचिव राजेंद्र यशवंत जाधव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी भंतेजींना सन्मानपूर्वक इथे घेऊन यायचं आहे आणि दुतर्फा लोकांनी उभं राहायचं फुलं घेऊन. भंतेंचं आगमन थोड्याच वेळामध्ये इथे होणार आहे. साधु 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 साधु
साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु साधु हॅलो 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 हा सध्याला विनंती करतो की त्यांनी विहारचं ओपनिंग करायचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार साधू 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 हा दुसऱ्या याचं उद्घाटन आपले दुसऱ्या गेटचं उद्घाटन आपल्या अध्यक्ष अनिल शंकर पवार हे करणार आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी अनिल शंकर पवार यांना विनंती करतो टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन करणार आहेत माधव कृष्ण पवार जुळी बहुविकास मंडळ स्थानिकचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचं ओपनिंग करायचं आहे. माझे देश सदानंद यादव आणि सुरेश कामजे पवार यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य गाभाऱ्याचा सीट कापायची आहे. महिलांचे चहा आणि महिला सचिव संजीव पवार यांनी देखील पुढे यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठापना होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय भीम. माधव कृष्ण पवार आणि पद्मा तुकाराम जाधव यांनी देखील त्यांच्यासोबत त्या पाठीचं ओपनिंग करायचं आहे. विहाराच्या मुख्य पाठीचं उद्घाटन तुम्ही अध्यक्ष स्थानिक आणि महिला अध्यक्ष हा करणार. हे ग्रामस्थ इथे उपस्थित आहे त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. या कार्यक्रमासाठी येऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहेत त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभार मानून आपलं अभिनंदन करतो.
नेहमी बौद्ध विकास मंडळ, नमो बुद्धाय जय भीम, आत्ता मी प्रभावा यशवंत बुद्ध विहार हे नेहमी बौद्ध विकास मंडळ यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेले आहे. त्याचे अधिपत्य व व्यवस्थापन याच मंडळाच्या अधीन राहील. बुद्ध विहाराची स्थापना 19 मे 1957 साली झालेली आहे. पुनर्बांधणी 10 मे म्हणजे आजचा दिवस मे 2026. नामकरण उद्घाटन 10 मे 2026. विहार उद्घाटक भंते करुणाज्योती महाथेरो. जयवंत बुद्ध विहार पुनर्बांधणी करिता ज्या आजी माजी सभासद, वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींचे मनपूर्वक आभार. रत्नाकर अविनाश सुधाकर साळुंके, अंगवली देवरूख. जागृतीचा विस्तव कधीही विजू देऊ नका. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर आपल्याला इथे ध्वजारोहण करायचं आहे. ध्वजारोहणासाठी मी विनंती करतो अलका शिवराम पवार आणि प्रकाश धर्माजी पवार यांना मी विनंती करतो. हा हॅलो, आपण आपल्या विहाराचं पहिलं नाव होतं प्रशिक बुद्ध विहार. ते प्रशिक बुद्ध विहाराचं ते ऍब्रिव्हिएशन मध्ये नाव असल्यामुळे, जसं आपण SBI बोलतो बँक ऑफ इंडिया, तर आपण याचं नाव चेंज केलेलं आहे. कारण आपण वनामध्ये राहतो आणि बुद्धांच्या काळामध्ये जैतवंत इथे जिथे बुद्धांनी जास्तीत जास्त वर्षवास केलेले आहेत, 43 पेक्षा जास्त वर्षवास केलेले आहेत, त्या विहाराचं नाव आपण आज जैतवंत म्हणून करत आहोत. तर त्याचं उद्घाटन सत्वंताजी पवार करतील अशी विनंती करतो. जयवंत बुद्ध विहार निवळी. साधू साधू, जोरदार टाळ्या. त्यानंतर मी ध्वजारोहणासाठी विनंती करतो अलका शिवराम पवार यांना हे पंचशिलेचा ध्वजारोहण करतील. जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि आपण ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल आपले खूप खूप असे आभार आणि सर्वांचं अभिनंदन. संपन्न झालेलं आहे आणि एवढी मोठी जी आपण इमारत इथे उभी केलेली आहे त्यासाठी सगळ्या देणगीदारांनी खूप मोठ्या प्रकारे इथे सहकार्य केलेलं आहे. तर मी त्याच्यात ओपनिंगसाठी शशिकांत शिवराम पवार, संजय विठ्ठल जाधव, आपले उपाध्यक्ष मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष संजय विठ्ठल जाधव, सहसचिव दिनेश पवार, त्याचप्रमाणे शरद पवार, संतोष पवार या सर्व कार्यकर्त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांनी देणगीदाराच्या पाठीचं ओपनिंग करायचं आहे. सर्वांना विश्वाला शांतीचा महान संदेश जगातील सर्वात मोठ्या भारतीय संविधानाची आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, क्रांतिकार ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय, छत्रपती राजर्षी शाहू महाराज या सर्व महामानव आणि महामातांच्या विचारांना अभिनंदन करतो. आज या ठिकाणी या निवडी गावच्या बौद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व आजूबाजूच्या गावागावातून आलेले ग्रामस्थ, बंधू भगिनी, ज्येष्ठ मान्यवर, शिक्षणप्रेमी, समाजप्रेमी, त्याचप्रमाणे निवडी बौद्ध विकास मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष महोदय, सेक्रेटरी महोदय, त्याचप्रमाणे सर्व कार्यकारी या सर्वांचं मी या भव्य आणि दिव्य अशा लोकार्पण सोहळ्यासाठी स्वागत करतो. सर्वांना जयही करतो आणि आदरणीय भंते करुणाज्योती यांची थोडक्यात ओळख करून देतो. आदरणीय वंदनीय भंते महादेव करुणाज्योती वयाच्या 12व्या वर्षापासून ब्रह्मोत्सवात दाखल झालेला आहे. जवळजवळ 50 वर्ष आपल्या धर्मदेवाची बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. त्यांचे शिक्षण कुशीनारा बुद्ध स्नातक कॉलेजमधून झाले आहे. 1988 सालापासून लोकांना धम्मयात्रेच्या माध्यमातून 4ही महातीर्थांचे म्हणजे सारनाथ, हरिद्वार, रुक्मिणी, बोधगया या स्थळांचे दर्शन घडवत आहे. त्याचप्रमाणे श्रावण शिबिराचे प्रशिक्षण देण्याचे काम तसेच विपश्यना ध्यान साधनेचे अभ्यासवर्ग चालवत आहे. सध्याचे त्यांचे वास्तव्य हार हिंद बंगला येथील तथागत बुद्ध विहार या विहारामध्ये ते वास्तव्यास आहे. तसेच ते ऑल इंडिया भिक्खू संघाचे सदस्य आहेत आणि महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया
बोधगया श्रीलंका येथील संस्थेचे सदस्य आहेत. तसेच ते बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या मार्गावर चालणारे आणि तथागतांच्या प्रज्ञाशील आणि करुणा या तत्वांचे पालन करणारे, पंचशिलाचे पालन करणारे, अष्टशिलाचे पालन करणारे, दशपरमितांचे पालन करणारे महान भिक्खू आहे. त्यांनी ध्यान साधना, विपश्यना, कठोर तपस्या व साधना केली आहे. तथागतांचा धम्म आणि बाबासाहेबांचे विचार सर्वदूर नेण्याचा आणि संस्थाक्षम पिढी घडवण्याचा त्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांना मी मनपूर्वक वंदन करतो, धन्यवाद देतो आणि त्यांच्याप्रती आदर, सन्मान आणि सद्भावना व्यक्त करून त्यांना अशी विनंती करतो, आपल्या धम्मसंस्काराला आणि धम्मदेवतेला आपण सुरुवात करू. जय भीम, जय बुद्ध. आपण सर्वांनीच हात जोडायचे आहे. पंचशील तुम्ही नेहमी सामूहिक घेत होता, परंतु या ठिकाणी पंचशीलीची याचना करणे म्हणजे मागणी. तुम्ही पंचशील जेव्हा मागतील तेव्हा आम्ही तुम्हाला ते प्रदान करणार आहोत. तर ज्यांना मुहूर्त आहे, पाठांतर आहे, त्यांनी सगळ्यांनी हात जोडून पंचशीलीची याचना करायची आहे. त्याला आम्ही क्षमा याचना म्हणतो. करा. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मं नमामि. सुपरिमनो भगवतो साधुसङ्घो संघं नमामि. ओकाशवन्दामि भन्ते भारतेनं हतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते भारतेनं हतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकाशवन्दामि भन्ते भारतेनं हतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते. खमामि 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 आयु आरोग्य संपत्ति सर्व संपत्तिमेव च तातो निब्बाण संपत्ति नाते समिञ्जतु. साधु साधु साधु. ओकास अहं वन्दे ईश्वरेण सति पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 3 वेळा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं
गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् अहं वन्दे पानातिपाता विरमणि शिखापदं समादयामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना विरमणि शिखापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि चला मंडळी, अशा प्रकारे आपल्या गावातील बौद्धवाडीमधील बौद्ध विहाराचं उद्घाटन झालं आहे. उद्घाटन झाल्यानंतर ध्वजारोहण झालं, आता बुद्धवंदना झाली आणि बाकीचे पुढील कार्यक्रम असेच चालू राहणार. संध्याकाळी मिरवणूक आहे, रात्री जलसा आहे. जलसा पहिला गावामध्ये बऱ्याच प्रकारे करायचे, आता थोडंसं कमी झालं आहे, पण आज आय थिंक मामले गावातील जलसा आहे, तर तो नक्कीच कवर करण्याचा प्रयत्न राहील. पण तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. आपल्या गावातील एखादी मंदिर असो, बौद्ध विहार असो किंवा एखादी वास्तू असो, जेव्हा बनते तेव्हा खरंच छान वाटतं, अभिमान वाटतो. तसंच एक भव्य दिव्य असं बौद्ध विहार आज उभं राहिलं आहे आपल्या गावामध्ये आणि सर्व गावगावकरी वगैरे सर्व मिळून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, तो पार पडेलच. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ ते थांबूया. मी चाललो आहे सध्या, आता ऑफिसची कामं पण आहेत आणि बाकी थोडं 10 माघारी 5 माघारीचे पण कार्यक्रम आहेत गावामध्ये, त्यामुळे पूर्ण दिवसभर आपल्याला काही थांबता येत नाही आहे. पण संध्याकाळी मिरवणुकीला आणि जलसा वगैरे बघायला नक्की जॉईन करणार आहे. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.